हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफर लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा युनिट 27 करत आहे, जो आहे रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. ठीक आहे. हा आपला फोर्थ टॉपिक आहे पार्टनरशिपचा. त्याच्यानंतर पुन्हा डेथ ऑफ पार्टनर हा एक कन्सेप्ट येईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण शेअर्सचे कन्सेप्ट बघूया. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसेच बघा, आज जो रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे. तर सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन, मग कॅल्क्युलेशन ऑफ गेनिंग रेशियो, थर्ड आहे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी, फोर्थ आहे रिझर्व, नेक्स्ट आहे फायनल पेमेंट टू रिटायरिंग पार्टनर, नंतर सिक्स आहे पेइंग अ पार्टनर्स लोन इन इन्स्टॉलमेंट, नंतर जॉईंट लाईफ पॉलिसी, कॉमन एमसीक्यूज अँड टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तसे 9 चॅप्टर्स जे आहे, मीन्स 9 टॉपिक्स जे आहे ते आज आपल्याला रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स मध्ये कव्हर करायचे. ठीक आहे. आणि तसंच ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ अवेलेबल आहे अकाउंटच्या सर्वच. तर ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल तर गिवन नंबरवर मेसेज करा, व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला ती पीडीएफ अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे. तर आज बघा, आपण की पॉईंट्स आणि 75 प्लस एमसीक्यूज प्लस असाइनमेंट इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर्सचा कन्सेप्ट. तर सगळ्यात पहिला आपला कन्सेप्ट जो आहे तो इंट्रोडक्शनचा आहे. बघा बघा काय म्हटलेलं आहे. A partner may retire from a partnership firm because of old age, illness, etc. बघा, भागीदार वृद्ध, आजारपण इत्यादी कारणामुळे भागीदारी फर्म मधून निवृत्त होतो. नंतर सेकंड म्हटलंय, जनरली द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म मे नॉट कम टू एन एंड वेन वन ऑफ द पार्टनर रिटायर. सहसा भागीदार निवृत्त झाल्यावर फर्मचा व्यवसाय संपत नाही. ठीक आहे. थर्ड आहे, अदर पार्टनर्स मे कंटिन्यू टू रन द बिझनेस ऑफ द फर्म. इतर भागीदार फर्मचा व्यवसाय चालू ठेवू शकतात. ओके. नेक्स्ट फोर्थ, readjustment take place in case of retirement of partner like in the case of admission. भागीदार निवृत्त झाल्यावर प्रवेशाप्रमाणेच पुन्हा समायोजन केले जाते. जसं आपण काल ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनरचा कन्सेप्ट बघितला होता, तसाच हा सेम रिटायरमेंट, बरोबर आहे. तर जेव्हा आपण न्यू ऍडमिशन करतो आहे तेव्हा पुन्हा समायोजन केले जाते, तसंच रिटायरमेंट नंतर पण पुन्हा समायोजन केले जाते. नेक्स्ट फिफ्थ पॉइंट आहे बघा, कंटिन्युइंग पार्टनर मे गेन इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. उर्वरित भागीदारांचे नफा वाटप प्रमाण वाढते. आणि सिक्स्थ आहे, रिमेनिंग पार्टनर अरेंज फ्रॉम द अमाऊंट टू बी पेड टू द रिटायरिंग पार्टनर. निवृत्त भागीदारास देय रक्कम उर्वरित भागीदार व्यवस्था करून अदा करतात. ठीक आहे. नेक्स्ट सेवंथ, असेट अँड लायबिलिटी आर रिव्हॅल्यूड अँड द व्हॅल्यू ऑफ गुडविल इज रेज. मालमत्ता व देणी यांचे पूर्ण मूल्यांकन केले जाते व गुडविलचे मूल्य वाढवले जाते. तसंच 8 आहे, सरेंडर व्हॅल्यू ऑफ जॉईंट लाईफ पॉलिसी इफ एनी इज कन्सिडर्ड. जर असल्यास तर संयुक्त जीवन विम्याचे सरेंडर मूल्य विचारात घेतले जाते. तसंच 9th आहे, रिव्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट अँड रिझर्व आर ट्रान्सफर टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट ऑफ पार्टनर. पूर्ण मूल्यांकन नफा व राखीव निधी भागीदाराच्या भांडवली किंवा चालू खात्यात वर्ग केला जातो. तर हे आपले मेन कन्सेप्ट आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनरचे. ठीक आहे. आता नवीन न्यू कन्सेप्ट आहे, तर याच्यामध्ये आपण काय करूया, याचे एमसीक्यू सुद्धा बघूया. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, व्हॉट इज वन ऑफ द कॉमन रिझन ऑफ रिटायरमेंट ऑफ द पार्टनर टू रिटायर फ्रॉम अ पार्टनरशिप. सामान्यतः भागीदार भागीदारी व्यवसायातून निवृत्त होण्याचे एक कारण कोणते आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू स्टार्ट अ न्यू फर्म, second, due to old age or illness, third, lack of interest in business, and fourth, dispute with creditors. The correct answer आहे second, due to old age or illness, वृद्धत्व किंवा आजारपणामुळे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, what usually happens to the partnership firm when the partner retire. भागीदार निवृत्त झाल्यावर सामान्यतः भागीदार फर्मचे काय होते. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, द फर्म इज डिझॉल्व, second, the firm is sold, third, the remaining partner continue the business, and fourth, government take over the firm. The correct answer आहे इथे थर्ड, remaining partner continue the business. उरलेले भागीदार व्यवसाय सुरू ठेवतात. नेक्स्ट थर्ड, ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर which of the following is revalued. भागीदार निवृत्त झाल्यावर खालीलपैकी काय पुन्हा मूल्यांकन केले जाते. तर बघा, ऑप्शन आहे ओनली गुडविल, सेकंड ओनली लायबिलिटी, थर्ड ओनली कॅपिटल, अँड फोर्थ असेट अँड लायबिलिटी. द करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ,
असेट अँड लायबिलिटी, मालमत्ता व जबाबदार. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज डन विथ द रिव्हॅल्युएशन प्रॉफिट अँड रिझर्व ऍट द टाइम ऑफ पार्टनर्स रिटायरमेंट. भागीदाराच्या निवृत्ती वेळी पुन्हा मूल्यमापन, नफा आणि राखीव निधीचे काय केले जाते? तर बघा ऑप्शन आहे पेड टू द गव्हर्नमेंट, सेकंड ट्रान्सफर टू गुडविल, थर्ड ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट, अँड फोर्थ यूज्ड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. भागीदाराचा भांडवल किंवा चालू खात्यात वर्ग केले जातात. नेक्स्ट फिफ्थ, what is considered for settlement if joint stock policy exit at the time of partners retirement. भागीदार निवृत्त होत असताना जर संयुक्त जीवन विमा पॉलिसी अस्तित्वात असेल तर कोणता घटक विचारात घेतला जातो? ऑप्शन आहे फेस व्हॅल्यू, सेकंड मार्केट व्हॅल्यू, थर्ड प्रीमियम पेड अँड फोर्थ सरेंडर व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे सरेंडर व्हॅल्यू, समर्पण मूल्य. नेक्स्ट सिक्स, why do continuing partner gain at the time of partners retirement. भागीदाराच्या निवृत्तीच्या वेळी उरलेले भागीदार काय फायदा मिळवतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बिकॉज लायबिलिटी आर रिड्यूस, सेकंड बिकॉज दे गेट हायर प्रॉफिट शेअरिंग रेशियो, थर्ड बिकॉज दे अवॉइड अ टॅक्स, अँड फोर्थ बिकॉज दे गेट गव्हर्नमेंट सबसिडी. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बिकॉज दे गेट हायर प्रॉफिट शेअरिंग रेशियो, कारण त्यांना अधिक नफा वाटप अनुपात मिळतो. आता बघा सेकंड आहे 27.2 कॅल्क्युलेशन ऑफ गेनिंग रेशियो. ठीक आहे, आता बघा गेनिंग रेशियो ऑन रिटायरमेंट, निवृत्त वेळी लाभाचे प्रमाण कसे असते? बघा ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर द रिमेनिंग पार्टनर्स गेन इन द टर्म ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशियो. जो प्रॉफिट शेअरिंग रेशियो राहतो त्यावरच. बघा भागीदार निवृत्त झाल्यावर उर्वरित भागीदारांचे नफा वाटप प्रमाण वाढते, म्हणजेच त्यांना काय होतो? लाभ होतो. जसं एक्झाम्पल दिलंय बघा, इफ ए, बी अँड सी शेअर प्रॉफिट 5:3:2, बी रिटायर, ए अँड सी डिसाइड टू शेअर हिज प्रॉफिट इन 3:2. ओके, तर बघा ए गेन्स किती आहे? 3/5, बरोबर आहे, -5/10 टोटल, तर किती आला त्याला? 1/10. सी गेन 2/5 -2/10, तर इथे किती आला? 2/10. आणि त्याच्यानंतर गेनिंग रेशिओ किती आला? 1:2, बरोबर आहे. तर या कॅल्क्युलेशन नुसार आपल्याला त्याचा गेनिंग रेशिओ काढावा लागतो जेव्हा कोणता पार्टनर रिटायर्ड. आता बघा की व्हॅल्यू कॅल्क्युलेशन रूल्स आहे बघा. जर न्यू रेशिओ इज गिवन तर गेनिंग रेशिओ काय राहतं आपला? न्यू शेअर मायनस ओल्ड शेअर. ठीक आहे, नवीन प्रमाण दिले असल्यास लाभाचे प्रमाण काय असते? नवीन हिस्सा मायनस जुना हिस्सा. नंतर सेकंड म्हटलंय न्यू रेशिओ नॉट गिवन, तर गेनिंग रेशिओ काय असते? ओल्ड रेशिओ. नवीन प्रमाण दिले नसेल तर लाभाचे प्रमाण इक्वल्स टू काय असते? जुनेच प्रमाण. आणि थर्ड म्हटलं आहे गेनिंग रेशिओ गिवन, तर न्यू शेअर काय राहतो? ओल्ड शेअर प्लस गेन. मीन्स लाभाचे प्रमाण दिले असल्यास नवीन हिस्सा काय राहतो? जुना हिस्सा प्लस लाभ. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेशन्स ऑफ रूल्स आहे, त्यानुसार आपण काय करतो आहे? गेनिंग रेशिओ कॅल्क्युलेट करतो. आता बघा टेबल समरीज दिली आहे, रेशिओ बिटवीन रिमेनिंग पार्टनर्स, गेनिंग बेनिफिट रेशिओ कॅल्क्युलेटेड मेथड तेच दिलेलं आहे बघा. न्यू रेशिओ इज गिवन असेल तर न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ करतो. तसंच न्यू रेशिओ नॉट गिवन तर सेम ॲज ओल्ड रेशिओ, आणि जर गेनिंग रेशिओ इज गिवन असेल तर ओल्ड प्लस गेनिंग रेशिओ प्लस करतो. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. बघा काय म्हटलंय, व्हॉट डू द कंटिन्युइंग पार्टनर गेन ऍट द टाइम ऑफ पार्टनर्स रिटायरमेंट. भागीदाराच्या निवृत्तीच्या वेळी उरलेले भागीदार काय मिळवतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर इन लायबिलिटी, सेकंड शेअर इन प्रॉफिट ऑफ रिटायरिंग पार्टनर, थर्ड शेअर इन गुडविल ओनली, अँड फोर्थ शेअर इन कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, शेअर इन प्रॉफिट ऑफ रिटायरिंग पार्टनर, निवृत्त होणाऱ्या भागीदाराच्या नफ्यातील हिस्सा. नेक्स्ट सेकंड, हाऊ इज गेनिंग रेशिओ कॅल्क्युलेट वेन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ इज गिवन. जेव्हा नवीन नफा वाटप अनुपात दिला जातो तेव्हा लाभाचा अनुपात कसा मोजला जातो? बघा ऑप्शन आहे ओल्ड रेशिओ मायनस न्यू रेशिओ, सेकंड कॅपिटल रेशिओ इंटू गुडविल, थर्ड न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ, अँड फोर्थ रिटायरमेंट रेशिओ इन सॅक्रिफाईस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ, नवीन अनुपात मायनस जुना अनुपात. नेक्स्ट थर्ड, if the new profit sharing ratio is not given, what is considered as the gaining ratio. जर नवीन नफा वाटप अनुपात दिला नसेल तर लाभाचा अनुपात काय धरला जातो? बघा ऑप्शन आहे इक्वल रेशिओ,
सेकंड कॅपिटल रेशिओ, थर्ड ओल्ड रेशिओ अमॉंग कंटिन्युइंग पार्टनर अँड फोर्थ सॅक्रिफायसिंग रेशिओ. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड ओल्ड रेशिओ अमॉंग कंटिन्युइंग पार्टनर, उरलेल्या भागीदारांमधील जुना अनुपात. नेक्स्ट फोर्थ, Amir, Zamir and Samir share profit in the ratio 3:2:1. Amir retire. बरोबर. If Zamir and Samir decide to share profit in 3:2, what is the gaining ratio? बघा, अमीर, जमीर आणि समीर नफा 3:2:1 या प्रमाणात वाटतात. अमीर निवृत्त होतो, बरोबर, त्याचा 3:3 चा रेशिओ आहे. जर जमीर आणि समीर 3:2 च्या अनुपात नफा वाटायचा असेल तर लाभाचा अनुपात काय असेल? तर बघा ऑप्शन 3:2, 2:1, 3:2, 8:7 अँड 5:3. करेक्ट आन्सर किती येईल इथे? 8:7. ओके. नेक्स्ट फिफ्थ, ठीक आहे. अबो एक्झाम्पल्स म्हणजे वरच्या अनुपात. जर जमीर अँड समीर डिसाइड टू शेअर प्रॉफिट इन द रेशिओ 2:1 सेम ॲज बिफोर बिटवीन देम, व्हॉट इज द गेनिंग रेशिओ? बघा, वरील उदाहरणात जर जमीर समीर नफा 2:2 या पूर्वीप्रमाणेच अनुपात वाटायचे ठरवतात तर लाभाचा अनुपात काय राहील? तर बघा 1:2, 3:1, 2:1 अँड 5:2. करेक्ट आन्सर आहे थर्ड 2:1. नेक्स्ट 6, what does the gaining ratio represent in the context of partner retirement? भागीदार निवृत्तीच्या संदर्भात लाभाचा अनुपात काय दर्शवतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट the share of profit a retiring partner sacrifice, second the share of profit gained by remaining partner, third the capital introduced by new partner, and fourth none of the above. Correct answer आहे इथे सेकंड the share of profit gained by remaining partner, उरलेल्या भागीदारांनी मिळवलेला नफ्याचा हिस्सा. Next 7, when the gaining ratio is given and old ratio is known, how is the new ratio calculated? जेव्हा लाभाचा अनुपात दिला असतो आणि जुना अनुपात माहित असतो तेव्हा नवीन अनुपात कसा मोजला जातो? बघा ऑप्शन आहे ओल्ड रेशिओ मायनस गेनिंग रेशिओ, सेकंड ओल्ड रेशिओ इंटू गुडविल, थर्ड ओल्ड रेशिओ प्लस गेनिंग रेशिओ अँड फोर्थ न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ. करेक्ट आन्सर आहे ते थर्ड ओल्ड रेशिओ प्लस गेनिंग रेशिओ, जुना अनुपात प्लस लाभाचा अनुपात. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे 27.3, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर. जर आपल्याला रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर कसं करणार, त्याचे काय की पॉइंट्स आहे, काय एमसीक्यूज आहे हे बघूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा फर्स्ट आता इथे कन्सेप्ट दिलेला आहे, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी इज डन ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट जस्ट लाईक ड्युरिंग द ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. जसं आपण ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनरच्या वेळेस रिव्हॅल्युएशन करतो असेट अँड लायबिलिटीचं, सेम तसंच रिटायरमेंटच्या वेळेस पण आपल्याला करावं लागतं. बघा नवीन भागीदार सामील होताना जसे मालमत्ता व देयकाचे पूर्ण मूल्यांकन केले जाते तसेच भागीदार निवृत्त होताना देखील केले. ठीक आहे. सेकंड, if there is a revaluation profit, it should be distributed among all the partners, including the retiring partner in the existing profit sharing ratio. जर पूर्ण मूल्यांकनातून नफा झाला असेल तर तो सर्व भागीदारांमध्ये निवृत्त भागीदारासह जुना नफा वाटप प्रमाणात वाटला जातो. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, सिमिलरली इफ देयर इज अ रिव्हॅल्युएशन लॉस, it should also be shared by all partners including the retiring partner in the existing ratio. त्याचप्रमाणे जर तोटा झाला तर तोही सर्व भागीदारांमध्ये निवृत्त भागीदारासह जुन्या प्रमाणात वाटला जातो. ठीक आहे. फोर्थ आहे टू कॅल्क्युलेट प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट इज ओपन. नफा किंवा तोटा ठरवण्यासाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट उघडले जातात. ठीक आहे. फिफ्थ पॉइंट आहे बघा, द रिव्हॅल्युएशन अकाउंट इज क्लोज ऑटोमॅटिकली बाय ट्रान्सफरिंग द प्रॉफिट ऑर लॉस टू द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पूर्ण मूल्यांकन खाती नफा व तोटा भागीदारांच्या भांडवली खात्यात वर्ग करून बंद केली जातात. ठीक आहे. आणि सिक्स्थ आहे, if it is decided not to show revaluated figure of asset and liability in the balance sheet, then retiring partner amount is adjusted by the gaining partner in the gaining ratio. जर पूर्ण मूल्यांकन केलेली रक्कम ताळेबंदात दाखवायची नसेल तर निवृत्त भागीदारास देय प्राप्त रक्कम लाभ मिळालेल्या भागीदारांकडून लाभाच्या प्रमाणात वसुली केली जाते. ठीक आहे. जर्नल एंट्रीज बघा काय आहे,
फॉर प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन, जर प्रॉफिट असेल तर बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, ठीक आहे. आणि रिव्हॅल्युएशन बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द पार्टनर. तसंच फॉर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, जर लॉस असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ चार्ज ऑफ पार्टनर्स, ठीक आहे. तसंच बघा अकाउंट प्रोफेशनलची पीडीएफ कंबाईन पीडीएफ अवेलेबल आहे, सेपरेट पीडीएफ पण अवेलेबल आहे. ज्यांना पण ही पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. तसंच ज्यांनी ऑलरेडी ही पीडीएफ घेतलेली आहे त्यांच्यासाठी पण 10 जी आपण मी सांगितलं होतं की प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आहेत 10 पेपर्स वाईज ते पण रेडी आहे. ते पण ज्यांनी पण बुक परचेस केली असेल त्यांनी मेसेज करा, तिथे तुम्हाला ती बुक अवेलेबल होऊन जाईल, ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. बघा काय म्हटलंय, व्हॉट इज प्रिपेअर्ड टू डिटरमाइन द प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. भागीदाराच्या निवृत्तीच्या वेळी मालमत्ता आणि जबाबदाऱ्यांच्या मूल्यांकनावर नफा किंवा तोटा ठरवण्यासाठी काय केले जाते. तर बघा ऑप्शन आहे रिअलायझेशन अकाउंट, कॅपिटल ऍडजस्टमेंट अकाउंट, थर्ड रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड फोर्थ गुडविल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिव्हॅल्युएशन अकाउंट, पूर्ण मूल्यांकन खाते, ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, हू शेअर द प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. भागीदाराच्या निवृत्तीच्या वेळी पूर्ण मूल्यांकनावरील नफा किंवा तोटा कोणात वाटला जातो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली कंटिन्यूइंग पार्टनर, सेकंड ओनली रिटायरिंग पार्टनर, थर्ड ऑल पार्टनर्स इन द रेशियो अँड फोर्थ ऑल पार्टनर्स इन ओल्ड रेशियो. तर करेक्ट आन्सर आहे ऑल पार्टनर्स इन ओल्ड रेशियो, सर्व भागीदार जुन्या अनुपातात. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द जर्नल एंट्री पास फॉर प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. पूर्ण मूल्यांकनावरील नफ्यासाठी कोणती जर्नल नोंद केली जाते. तर बघा ऑप्शन आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, सेकंड रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल, थर्ड रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अँड फोर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू कॅपिटल अकाउंट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट फोर्थ, what happens to the balance in revaluation account after recording profit or loss. नफा किंवा तोटा नोंदवल्यानंतर पूर्ण मूल्यांकनात खात्यातील शिल्लक काय होते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅरीड टू द नेक्स्ट इयर, सेकंड ट्रान्सफर टू द गुडविल, थर्ड ट्रान्सफर टू द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड फोर्थ रिमेन ओपन टिल रिटायरमेंट इज ओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, भागीदारांचा भांडवल खात्यामध्ये वर्ग केले जाते. Next, fifth, if the revalue figure of asset and liability are not to appear in the balance sheet, how is the retiring partner compensated. जर मालमत्ता आणि जबाबदाऱ्यांचे पूर्ण मूल्यांकन केलेली रक्कम ताळेबंदात दाखवायची नसेल तर निवृत्त होणाऱ्या भागीदाराची भरपाई कशी केली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट थ्रू अ कॅपिटल रिझर्व, सेकंड थ्रू अ गुडविल अकाउंट ओनली, third by adjusting in revaluation account only, and fourth by passing journal entry using gaining ratio. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ बाय पासिंग जर्नल एंट्री युजिंग गेनिंग रेशो, लाभाचा अनुपात वापरून जर्नल नोंद करू, ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट इज द जर्नल एंट्री फॉर अ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. पूर्ण मूल्यांकनावर तोट्यासाठी कोणती जर्नल नोंद केली जाते. तर बघा ऑप्शन आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, second revaluation account debit to goodwill account, third partners capital account debit to cash account and fourth profit and loss account debit to revaluation account. Correct answer आहे इथे first partners capital account debit to revaluation account. आता बघा नेक्स्ट आहे 27.4 रिझर्व, ठीक आहे. आता बघा रिझर्वचे की पॉइंट बघू आणि त्याचे एमसीक्यू. बघा any undistributed profit or reserve shown in the balance sheet must be credited to partners capital account in the old profit sharing ratio. ताळेबंदात दाखवलेला न वाटलेला नफा किंवा राखीव निधी जुना नफा वाटप प्रमाणात भागीदारांच्या भांडवली खात्यात जमा केला जातो, ठीक आहे. सेकंड, अल्टरनेटिव्हली इफ द कंटिन्युइंग पार्टनर डिसाइड टू शेअर प्रॉफिट इन द सेम ओल्ड रेशियो, only the retiring partner share of the reserve may be transferred to his capital account. पर्याय म्हणून जर उर्वरित भागीदार जुन्या प्रमाणातच नफा वाटून घेणार असतील
तर फक्त निवृत्त भागीदाराचा हिस्सा त्याच्या भांडवली खात्यात वगळला जातो. ठीक आहे. आता एक्झाम्पल दिला बघा, पार्टनर्स दिलेले आहे एबीसी, त्यांचा ओल्ड रेशो दिलाय 5:3:2. आता ए रिटायर्ड झाला, तर बी आणि सी चा न्यू रेशो किती आहे आपला 3:2. आता बघा, रिझर्व्ह बॅलन्स जर आपल्याजवळ 1000 आहे, तर डिस्ट्रीब्युशन इन ओल्ड रेशो 5:3:2 च्या याच्याने ए चा शेअर किती राहील 5000, बी चा शेअर राहील 3000 आणि सी चा शेअर किती राहील 2000. अशानुसार ओल्ड रेशिओ नुसारच त्याला काय केला जातो, वाटला जातो. आता बघा, याचे एमसीक्यूज आहे. फर्स्ट आहे, ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर हाऊ शुड द अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट ऑफ रिझर्व बी ट्रीटेड. भागीदाराच्या निवृत्तीच्या वेळी न वितरित नफा किंवा राखीव निधी कशी वागवणूक दिली जाते. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ट्रान्सफर टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. सेकंड, क्रेडिटेड टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन न्यू रेशियो. Second, credited to all partners capital account in old ratio. And fourth, credited only to retiring partner. Correct answer आहे ते third, credited to all partners capital account in old ratio. सर्व भागीदारांच्या भांडवल खात्यामध्ये जुन्या अनुपाताने वर्ग केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, if only the retiring partner share in the reserve is transferred to his capital account, what is the condition? जर फक्त निवृत्त भागीदाराचा राखीव निधीतील हिस्सा त्याच्या भांडवल खात्यात वर्ग केला जात असेल तर कोणती अट लागू होते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, रिव्हॅल्युएशन असेट इज डन. सेकंड, प्रॉफिट शेअरिंग रेशिओ अमॉंग रिमेनिंग पार्टनर चेंज. थर्ड, रिमेनिंग पार्टनर कंटिन्यू इन द ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. अँड फोर्थ, गुडविल इज ऍडजस्टेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, रिमेनिंग पार्टनर्स कंटिन्यू इन द ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. उरलेले भागीदार जुन्याच नफा वाटपात अनुपात व्यवसाय चालवतात. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, ए, बी अँड सी आर इन द पार्टनर इन द रेशिओ 5:3:2. A retired. Reserve balance is 10,000. If the reserve is distributed among all in old ratio, how much B will receive? तर B का रेशिओ बघा चा किती आहे बघा 3 आहे. तर इथे 3 च्या नुसार जर पाहिले, बघा काय म्हटलंय, ए, बी अँड सी नफ्याचा वाटप 5:3:2 या अनुपात भागीदार आहे. ए निवृत्त होतो, राखीव निधी 10,000 आहे, तर जुना अनुपात वापरून वाटप केले तर बी ला किती मिळेल. तर सिंपल सी गोष्ट आहे, याचा 3000 आहे, तर इथे 3000 काय येईल, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, फोर्थ, in the above case only if share is credited to his capital account, how much amount will be the transferred. आता जर बघितलं तर ए चा रेशो किती होता 5 होता, तर 5 च्या हिशोबाने जर म्हटलं तर 5000 त्याचा शेअर मध्ये. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आहे 27.5, फायनल पेमेंट टू द रिटायरिंग पार्टनर. आता फायनल पेमेंट कसा करायचा, त्याचे काय ऑप्शन्स आहेत, काय कन्सेप्ट आहेत हे बघूया. ठीक आहे. बघा, ऍडजस्टमेंट रिक्वायर्ड इन कॅपिटल, भांडवली खात्यात करायचे समायोजन. फर्स्ट आहे ट्रान्सफर ऑफ रिझर्व, राखीव निधीचा हस्तांतरण. बघा, अनडिस्ट्रीब्युटेड रिझर्व ट्रान्सफर टू द कॅपिटल अकाउंट्स इन ओल्ड रेशिओ. न वाटलेला राखीव निधी जुन्या वाटप प्रमाणात भांडवली खात्यात वर्ग केला जातो. ठीक आहे. सेकंड म्हटलंय ट्रान्सफर ऑफ गुडविल, सदस्याच्या रकमेचा हस्तांतरण. रिटायरिंग पार्टनर शेअर इन गुडविल ऍडजस्टेड, निवृत्त भागीदाराचा सदस्यातील हिस्सा समायोजित केला जातो. ठीक आहे. नंतर थर्ड, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, पूर्ण मूल्यांकन नफा तोटा समायोजन. बघा, एनी प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट इन ओल्ड रेशिओ. पूर्ण मूल्यांकनामुळे झालेला नफा तोटा जुन्या नफा वाटप प्रमाणात भागीदारांच्या खात्यात वर्ग केला जातो. आणि त्याच्यानंतर फायनल सेटलमेंट, अंतिम देय. बघा, आफ्टर अबोव ऍडजस्टमेंट द रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इक्वल्स टू अमाऊंट पेएबल टू हिम. वरील सर्व समायोजन नंतर निवृत्त भागीदाराच्या भांडवली खात्यात शिल्लक रक्कम म्हणजे त्यांनी दिली जाणारी रक्कम दिली. ठीक आहे. आता जर्नल एंट्रीज बघा काय होईल याची. जसं फुल पेमेंट ऍट रिटायरमेंट, तर फुल पेमेंट ऑफ रिटायरमेंट निवृत्तीच्या वेळी पूर्ण देय. तर बघा काय होईल, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट मीन्स बिंग फुल पेमेंट मेड टू द रिटायरिंग पार्टनर. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे पार्ट ऍज अ लोन प्लस पार्ट इन कॅश, थोडी रक्कम कर्ज म्हणून उर्वरित रोख. बघा, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट आणि टू
bank account being partial amount paid and balance transferred as a loan. आता बघा सेटलमेंट टर्म ऍज पर पार्टनरशिप अग्रीमेंट, जर भागीदारी करारानुसार देयकटी असेल तर बघा फर्स्ट आहे इन्स्टॉलमेंट इंटरेस्ट, हप्त्यांनी परफेड व व्याज. बघा रक्कम हप्त्यांनी परत केली जाते व शिल्लक रकमेवर व्याज दिले जाते. ठीक आहे. सेकंड आहे लोन टू फर्म विथ फिक्स इंटरेस्ट ऑन प्रॉफिट शेअरिंग, कर्ज स्वरूपात स्थिर व्याज किंवा नफा वाटा. बरोबर आहे. देय रक्कम कर्ज स्वरूपात मानली जाते व त्यावर व्याज किंवा नफ्यात हिस्सा दिला जातो. तसंच आहे अॅन्युइटी फॉर लाईफ, जीवनभर किंवा ठराविक वर्षाकरिता पेन्शन. बघा भागीदारास किंवा त्याच्या आश्रितास ठराविक कालासाठी जीवन निर्वाह भत्ता मीन्स अॅन्युइटी दिला जातो. आता बघा त्याचे एमसीक्यूज आहे. तर बघा फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऍडजस्टमेंट मेड इन रिटायरमेंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, खालीलपैकी कोणते निवृत्त भागीदाराच्या भांडवल खात्यात केलेले समायोजन नाही आहे. तर बघा ऑप्शन आहे ट्रान्सफर ऑफ रिझर्व, सेकंड ट्रान्सफर ऑफ गुडविल, थर्ड ट्रान्सफर ऑफ रिव्हॅल्युएशन प्रॉफिट अँड लॉस अँड फोर्थ ट्रान्सफर ऑफ कॅश सेल. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ट्रान्सफर ऑफ कॅश सेल, रोकड विक्रीचा वर्ग नसतो. नेक्स्ट सेकंड, आफ्टर ऑल ऍडजस्टमेंट द बॅलन्स इन द रिटायरिंग पार्टनर कॅपिटल अकाउंट रिप्रेझेंट, सर्व समायोजन नंतर निवृत्त भागीदाराच्या भांडवल खात्यात उरलेली शिल्लक काय दर्शवते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट हिज शेअर इन द फर्म प्रॉफिट, सेकंड अमाउंट पेएबल टू हिम, थर्ड इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड फोर्थ आउटस्टँडिंग एक्सपेन्स. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड अमाउंट पेएबल टू हिम, त्याला देय असलेली रक्कम. नेक्स्ट थर्ड, if the firm pay the entire claim of retiring partner immediately, what will be the journal entry? जर फर्म निवृत्त भागीदारीची संपूर्ण रक्कम तत्काळ चुकवते तर कोणती जर्नल नोंद केली जाईल. तर बघा ऑप्शन आहे बँक अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स अकाउंट कॅपिटल अकाउंट क्रेडिट, सेकंड रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, थर्ड रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अँड फोर्थ कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड retiring partners capital account debit to bank account credit, one time settlement. Next fourth, if a retiring partners agree to retain part of his claim as loan, which entry is correct? जर निवृत्त भागीदार त्याचा काही हिस्सा कर्ज म्हणून ठेवण्यास सहमत झाला तर योग्य जर्नल नोंद कोणती. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, second retiring partners capital account debit to retiring partners loan account and bank account, third retiring partners capital account debit to cash account and fourth retiring partners capital account to profit and loss account. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट अँड बँक अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट फिफ्थ, अंडर व्हॉट कंडिशन इज अन एन्युइटी पेड टू द रिटायरिंग पार्टनर, कोणत्या अटीखाली निवृत्त भागीदाराला वार्षिक पेन्शन मीन्स अॅन्युइटी दिली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट, सेकंड ऍज पर द पार्टनरशिप अग्रीमेंट, थर्ड इफ द रिव्हॅल्युएशन प्रॉफिट इज हाय अँड फोर्थ ओनली वेन द लोन इज नॉट पेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऍज पर द पार्टनरशिप अग्रीमेंट, भागीदारी करारानुसार. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे 27.6 पेइंग अ पार्टनर लोन इन इन्स्टॉलमेंट. बघा आता त्याचा कन्सेप्ट बघूया. बघा कन्सेप्ट दिला वेन द पार्टनर रिटायर द अमाऊंट पेएबल टू देम ॲज अ ट्रीटेड ॲज लोन टू द फर्म, जेव्हा भागीदार सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याला देय रक्कम ही संस्थेचे कर्ज मानली जाऊ शकते. ठीक आहे. बघा नेक्स्ट पॉइंट आहे इफ द लोन इज रिपेड इज इक्वली इयरली इन्स्टॉलमेंट अँड इट कॅरीज इंटरेस्ट देन, जर कर्जाची परतफेड दरवर्षी समान हप्त्यामध्ये करायची असेल आणि त्यावर व्याज लागणार असेल तर बघा 3 पॉइंट्स आहे. बघा फर्स्ट आहे द लोन अमाऊंट इज डिवायडेड इक्वली ओव्हर द अग्रीड नंबर ऑफ इयर, कर्जाची रक्कम ठराविक वर्षात समान भागांमध्ये विभागली जाते. सेकंड आहे इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन द आउटस्टँडिंग बॅलन्स ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर, दरवर्षी सुरुवातीच्या शिल्लक रकमेवर व्याज आकारले जाते. आणि थर्ड आहे द टोटल अमाऊंट पेड ईच इयर इक्वल्स टू फिक्स लोन अमाऊंट प्लस इंटरेस्ट, प्रत्येक वर्षी देय रक्कम जी असते ठरलेली मूळ हप्ता प्लस वर्षाचे व्याज, असे 3 पॉइंट्स लक्षात ठेवायचे जेव्हा लोन असते. आता बघा एक्झाम्पल दिलेलं आहे लोन आहे 30,000, टर्म आहे 4 इयर्स आणि इंटरेस्ट रेट आहे 6%. त्याच्या हिशोबाने जर पाहिलं
तो लोन पर इयर किती आहे 1500 पर इयर. आता बघा इयर वाईज पेमेंट शेड्यूल जर पाहिला वर्षानुसार परतफेड तर पहिला जो इयर आहे 30,000 आहे, त्याच्यावर इंटरेस्ट 6% 1800, हप्ता पाहिला 7,500, टोटल पेमेंट झालं 9,300 आणि क्लोजिंग आहे 22,500. तर असं करत 4 वर्ष जर पाहिले कंपाऊंड इंटरेस्ट नुसार तर किती लास्ट मध्ये 0. ठीक आहे. आता बघा त्याच्या एमसीक्यूज आहेत. बघा काय म्हटलंय, वेन अ पार्टनर रिटायर द अमाऊंट पेबल टू द देम इज ट्रीटेड ॲज. जेव्हा भागीदार सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याला देय रक्कम कशाप्रमाणे मानली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट ऑफ द फर्म, सेकंड कॅपिटल लॉस, थर्ड लोन टू द फर्म अँड फोर्थ सॅलरी टू द पार्टनर. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लोन टू द फर्म, संस्थेचे कर्ज. नेक्स्ट सेकंड, if the loan is to be repaid in equal year installment, okay, how is the loan amount divided. जर कर्जाची परतफेड दरवर्षी समान हप्त्यामध्ये करायची असेल तर कर्जाची रक्कम कशी विभागली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट अनइक्वली ओव्हर डिफरंट इयर, सेकंड इक्वली ओव्हर अग्रीड नंबर ऑफ इयर, थर्ड रिपेड फुल्ली इन अ फर्स्ट इयर अँड फोर्थ इंटरेस्ट ओनली प्रिन्सिपल ॲट द एंड. करेक्ट आन्सर आहे सेकंड इक्वलिटी ओव्हर द अग्रीड नंबर ऑफ इयर, ठरलेल्या वर्षामध्ये समान भागांमध्ये. नेक्स्ट थर्ड इंटरेस्ट ऑन द लोन इज कॅल्क्युलेटेड ऑन, कर्जावर व्याज कोणत्या रकमेसाठी आकारले जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टोटल लोन अमाऊंट एव्हरी इयर, सेकंड अमाऊंट ऑलरेडी पेड, थर्ड आउटस्टँडिंग बॅलन्स ॲट द बिगिनिंग ऑफ ईच इयर अँड फोर्थ फिक्स इन्स्टॉलमेंट अमाऊंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड आउटस्टँडिंग बॅलन्स ॲट द बिगिनिंग ऑफ ईच इयर, प्रत्येक वर्षी सुरुवातीस असलेला शिल्लक रकमेवर. नेक्स्ट फोर्थ टोटल अमाऊंट पेएबल ईच इयर इज, प्रत्येक वर्षी देय एकूण रक्कम काय असते. बघा ऑप्शन आहे इंटरेस्ट ओनली, सेकंड फिक्स इन्स्टॉलमेंट ओनली, थर्ड फिक्स लोन इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट अँड फोर्थ लोन अमाऊंट डिवाइड बाय टोटल इयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लोन फिक्स लोन इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट, ठरलेला हप्ता प्लस व्याज. नेक्स्ट फिफ्थ गिवन लोन 30,000 टर्म 4 year इंटरेस्ट 6% per annum. What is the yearly installment excluding interest. बघा 30,000चे कर्ज 4 वर्षाखाली 6% व्याज वगळता वार्षिक हप्ता किती. याचा करेक्ट आन्सर किती आहे 7,500. आपण मागेच बघू. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याजवळ 27.7 जॉईंट लाईफ पॉलिसी. आता संयुक्त जीवन विमा पॉलिसी असेल तर काय केले पाहिजे. बघा ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे फर्स्ट a joint insurance policy is taken by the firm on the leave of all partner to ease financial stress at the time after a partner is dead or the maturity of the policy. बघा संयुक्त जीवन विमा पॉलिसी भागीदारातील सर्व भागीदारांच्या नावावर घेतली जाते, ज्यामुळे भागीदाराच्या मृत्यूच्या वेळी किंवा पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या नंतर सहजपणे मोठी रक्कम मिळू शकते आणि आर्थिक अडचण टाळता येतं. त्यासाठी आपण जॉईंट लाईफ पॉलिसीचा यूज करतो. आता बघा अकाउंटिंग ट्रीटमेंट काय म्हटलेलं लेखापद्धती. फर्स्ट आहे वेन प्रीमियम इज ट्रीटेड ॲज अ एक्सपेन्स, जेव्हा विमा हप्ता खर्च म्हणून विचारात घेतलो तर बघा त्याची एंट्री कशी होईल. फर्स्ट ऑन पेमेंट ऑफ प्रीमियम, तर विमा हप्ता भरताना बघा जॉईंट लाईफ इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियम अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. सेकंड ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रीमियम खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस मध्ये टाकताना बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट क्रेडिट. थर्ड म्हटलं आहे ऑन मॅच्युरिटी ऑर डेथ, पॉलिसी पूर्ण झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यास तर बघा बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. इन दिस मेथड एंटायर अमाउंट रिसिव्ड एज अ ट्रीटेड एज अ गेन, ही संपूर्ण रक्कम नफा म्हणून भागीदाराच्या भांडवली खात्यात जमा केली जाते. ठीक आहे. आता बघा सेकंड पॉइंट आहे वेन प्रीमियम इज ट्रीटेड ॲज अ असेट, जेव्हा प्रीमियम मालमत्ता म्हणून वागवला जातो तेव्हा बघा इनिशियली प्रीमियम इज रेकॉर्डेड ॲज अ असेट, बरोबर आहे. ॲट द इयर एंड इफ द बुक व्हॅल्यू ग्रेटर दॅन सरेंडर व्हॅल्यू द डिफरन्स इज ट्रीटेड ॲज लॉस. तर त्याची एंट्री बघा काय होईल ऑन पेमेंट ऑफ प्रीमियम द जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ठीक आहे. ॲट द इयर ऍडजस्टमेंट मध्ये बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट क्रेडिट आणि अमाऊंट जी राहील तो बुक व्हॅल्यू मायनस सरेंडर व्हॅल्यू जी राहील ती. ठीक आहे. आता बघा ऑन रिसिप्ट ऑफ मॅच्युरिटी व्हॅल्यू, तर काय एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट क्रेडिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट फॉर गेन पोर्शन. ठीक आहे.
बघा गेन म्हणजे काय, अमाऊंट रिसिव्ड मायनस सरेंडर व्हॅल्यू इज शेअर टू द ओल्ड प्रॉफिट शेअरिंग. जुना नफा वाटप प्रमाणात भागवला जातो. ठीक आहे. आता थर्ड पॉइंट आहे बघा, क्रिएशन ऑफ जॉईंट पॉलिसी रिझर्व्ह अकाउंट. संयुक्त पॉलिसी राखीव खाते तयार करणे. बघा प्रीमियम पेड इज डेबिटेड टू द पॉलिसी अकाउंट. त्याच्यानंतर म्हटलं सेम अमाऊंट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट टू पॉलिसी रिझर्व्ह अकाउंट. ठीक आहे. आणि पॉलिसी अकाउंट इज बॉट टू सरेंडर व्हॅल्यू बाय ऍडजस्टिंग विथ द रिझर्व्ह. तर बघा एंट्री काय होईल, ऑन पेमेंट ऑफ प्रीमियम तर जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. क्रिएशन ऑफ रिझर्व्हच्या वेळेस बघा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व्ह अकाउंट क्रेडिट. आणि ऍडजस्टिंग पॉलिसी व्हॅल्यू टू सरेंडर व्हॅल्यू मध्ये बघा जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. आता एंड ऑफ इयर बघा काय होते, पॉलिसी अकाउंट अपियर अंडर असेट. सेकंड पॉलिसी रिझर्व्ह अपियर अकाउंट अंडर लायबिलिटी. अँड फोर्थ बोथ इक्वल टू द सरेंडर व्हॅल्यू. ठीक आहे. आता बघा समरी एक टेबल दिलेला आहे जे आपण आता बघितलाय. जर मेथड ऍज एक्सपेन्सेस असेल तर प्रीमियम ट्रीटेड ऍज एक्सपेन्सेस अँड एंटायर रिसिप्ट इक्वल्स टू काय होईल, गेन. अँड बॅलन्स शीट मध्ये नो असेट शो. जर ऍज अ असेट्स आपण असेल तर असेट होईल आणि गेन म्हणजे काय, मॅच्युरिटी मायनस सरेंडर व्हॅल्यू मीन्स पॉलिसी ऍट सरेंडर व्हॅल्यू. ठीक आहे. आणि विथ रिझर्व्ह असेल तर असेट प्लस रिझर्व्ह होईल म्हणजे गेन इक्वल्स टू काय, रिझर्व्ह प्लस सरप्लस मीन्स पॉलिसी अँड रिझर्व्ह बोथ शोन इन द बॅलन्स. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर फर्स्ट आहे, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ टेकिंग अ जॉईंट लाईफ पॉलिसी इन द पार्टनरशिप. भागीदारी फर्म संयुक्त विमा पॉलिसी जॉईंट लाईफ पॉलिसी का घेते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू इन्शुअर फर्म असेट. सेकंड टू रिड्यूस टॅक्सेशन. थर्ड टू मिनिमाइज फायनान्शियल हार्डशिप ऍट द टाइम ऑफ पार्टनर्स डेथ और रिटायरमेंट. अँड फोर्थ टू इन्क्रीज वर्किंग कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टू मिनिमाइज फायनान्शियल हार्डशिप ऍट द टाइम ऑफ पार्टनर डेथ और रिटायरमेंट. Next, second, when premium is treated as an expense, the maturity amount received is considered as. जेव्हा प्रीमियम खर्च म्हणून हाताळले जाते तेव्हा विमा कंपनीकडून मिळालेली रक्कम काय मानली जाते. बघा ऑप्शन आहे कॅपिटल, गेन, लॉस, लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, गेन. नेक्स्ट थर्ड, व्हॉट एंट्री इज पास वेन द प्रीमियम इज पेड फॉर द जॉईंट लाईफ पॉलिसी. संयुक्त जीवन विमा पॉलिसीचं प्रीमियम भरल्यावर कोणती नोंद केली जाते. बघा ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. थर्ड बँक अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट. थर्ड जॉईंट लाईफ पॉलिसी इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट टू बँक अकाउंट. अँड फोर्थ बँक अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, जॉईंट लाईफ पॉलिसी इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. Next, fourth, in the second method, the amount exiting surrender value at year end is transferred to. दुसऱ्या पद्धतीनुसार वर्ष अखेरीस समर्पण मूल्यापेक्षा जास्त रक्कम कोणत्या खात्यात वर्ग केली जाते. बघा ऑप्शन आहे कॅपिटल अकाउंट. सेकंड जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट. थर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड फोर्थ बँक अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट फिफ्थ, in the method involving creation of joint policy reserve, what appear on liability side of the balance sheet. जॉईंट पॉलिसी रिझर्व्ह तयार केलेल्या पद्धतीनुसार बॅलन्स शीटच्या जबाबदारी बाजूस काय दिसते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सरेंडर व्हॅल्यू. सेकंड पॉलिसी रिझर्व्ह अकाउंट. थर्ड प्रीमियम पेड. अँड फोर्थ प्रॉफिट ऑन पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, पॉलिसी रिझर्व्ह अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स, under which method is the surrender value show both asset and liability side of the balance sheet. बॅलन्स शीट मध्ये समर्पण मूल्य, मालमत्ता व जबाबदारी दोन्ही बाजूंना कोणत्या पद्धतीत दाखवले जाते. बघा ऑप्शन आहे when premium is treated as expense. Second, when premium is treated as asset. Third, when joint family reserve is created. And fourth, no method shown gives. The correct answer आहे third, when joint policy reserve is created. आता बघा नेक्स्ट आहे 27.8 कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे. आता बघूया कॉमन एमसीक्यूज आणि त्याच्यानंतर टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच
फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग यांच्या सेपरेट पण पीडीएफ आहे आणि कंबाईन मिळून एक पण पीडीएफ आहे. ज्यांना पण ती पीडीएफ पाहिजे असेल, गिवन नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा, तिथे व्हॉट्सअप करून तिथनं चला कॉमन एमसीक्यूचा फर्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय म्हटलंय, सी, डी अँड ई आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट इन द रेशिओ 1/2:1/3:1/6. डी रिटायर्ड. A reserve of 12,000 is distributed among them. C, D आणि हे भागीदार हे 1/2, 1/3 आणि 1/6 या नफ्याच्या प्रमाणात वाटणी करतात. डी निवृत्त होतो आणि 12,000 इतका राशीव निधी वाटायचा आहे. तर कसा वाटता जाईल, तर बघा ऑप्शन आहे 2,000, 4,000, 6,000, 5,000, 5,000, 2,000, 6,000, 4,000, 2,000 and 6,000, 4,000, 2,000. तर करेक्ट आन्सर किती येईल, 6,000, 4,000, 2,000. ठीक आहे. याचा रेशिओचा आपण बघितलेला आहे, तुम्ही पण याला कॅल्क्युलेट करा आणि आन्सर मॅच करून बघा. नेक्स्ट सेकंड, A, B and C took a joint life policy 2,50,000. B retired. Premium is charged to the revenue. How will JLP amount be distributed? बघा, ABC यांनी 2.5 लाखाची संयुक्त जीवन विमा पॉलिसी घेतली. बी निवृत्त होतो, प्रीमियम खर्चामध्ये घेतला गेला आहे. विमा रक्कम कशी वाटली जाईल, तर बघा ऑप्शन आहे 50,000 क्रेडिटेड इन ओल्ड रेशिओ, सेकंड 2,50,000 credited in old ratio, third 2 lakh credited in old ratio and fourth no treatment. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. ठीक आहे, 2,50,000 credited in old ratio, जुना भागीदारी अनुपात 2.5 लाख वाटा. नेक्स्ट थर्ड आहे बघा, if the JLP is maintained as surrender value and 2,05,000 is received on maturity, what is the treatment? ठीक आहे, बघा जर संयुक्त जीवन विमा पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू ठरलेली असेल आणि 2,50,000 मिळाले तर लेखा उपचार काय असेल. बघा ऑप्शन आहे फर्स्ट 50,000 इज क्रेडिटेड टू द ओल्ड रेशिओ, सेकंड 2,50,000 क्रेडिटेड टू द ओल्ड रेशिओ आणि थर्ड आहे 2 लाख क्रेडिटेड टू द ओल्ड रेशिओ. तर इथे करेक्ट आन्सर येईल थर्ड. ठीक आहे, कारण की सरेंडर व्हॅल्यू जी राहते बरोबर आहे, व्हॉट इज द ट्रीटमेंट म्हटलेलं तर मॅच्युरिटी जेव्हा होईल तेव्हा रिसिव्ह झाली आणि त्याची जी व्हॅल्यू होती ती प्रीमियमची दुसरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, A, B and C share profit in the ratio 2:2:1. B retired. Goodwill is 30,000. How much will A and C contribute to compensate B? बघा A, B आणि C नफा 2:2:1 या प्रमाणात वाटून घेतात. B निवृत्त होतो, गुडविल 30,000 आहे, तर A आणि C B ला भरपाई करण्यात किती देणार. तर बघा ऑप्शन आहे 20,000 by A, 10,000 by C and 20,000 A आणि 10,000 C. नेक्स्ट सेकंड आहे 8,000 by A and 4,000 by C. नंतर नो कॉन्ट्रीब्युशन अँड फोर्थ 50,000 by each. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. ठीक आहे, 8,000 by A and 4,000 by C त्यांच्या प्रोपोर्शनेट नुसार, रेशिओ नुसार. नेक्स्ट फिफ्थ, A, B and C have capital 50,000, 50,000 and 25,000. B retired, reserve 50,000, goodwill is 30,000, revaluation profit 7,050. What amount is transferred to B loan account? बघा A, B and C यांची भांडवल अनुक्रमे 50,000, 50,000 आणि 25,000 आहे. B निवृत्त होतो, राखीव निधी 15,000, गुडविल 30,000 आणि पूर्ण मूल्यांकन नफा 7,050. B च्या कर्ज खात्यात किती रक्कम हस्तांतरित केली जाईल. बघा ऑप्शन आहे 70,000, 820, नेक्स्ट 50,000, 820, 25,000, 820 आणि 30,000. तर इथे बघा जो पण काय त्याचा रेशिओ आहे, त्याच्यानंतर त्याचा गुडविल आहे आणि प्रॉफिट आहे, त्यानुसार जर बघितलं तर इथे येईल 70,820. इथे येईल 70,820. नेक्स्ट सिक्स्थ, A, B, C share profit is 3:2:1. C retired. ठीक है, goodwill of the firm is 60,000. How much is payable to the C? A, B आणि C नफा 3:2:1 या प्रमाणात वाटून घेतात. C निवृत्त होतो. ठीक आहे, गुडविल 60,000 आहे, C ला किती दिले जाईल. बघा ऑप्शन आहे 30,000, 20,000, 10,000, 25,000. तर त्याच्या रेशिओ नुसार जर बघितले तर 10,000 त्याला दिले जाईल. त्यांचा रेशिओ किती आहे, 1 आहे, तिन्ही मिळून 6 divided by 6 तर 10,000. नेक्स्ट सेवंथ, A, B and C share profit in the ratio 3:2:1. A retired, goodwill 24,000. What is the treatment? A, B आणि C नफा 3:2:2 या प्रमाणात वाटतात. A निवृत्त होतो, गुडविल 24,000 आहे, त्याचे लेखा उपचार काय असतील. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट
24 credited to revaluation account. Second, adjusted in gaining ratio through capital account. Third, only A account credited with 12,000 and fourth, goodwill account debited with 24. So correct answer आहे इथे second. Adjusted in gaining ratio through the capital account. भांडवल खात्यातून मिळकतीच्या प्रमाणात समायोजन कर. Next, 8. Capital balance is A's 2 lakh, B's 3 lakh and C 2 lakh. A retired. B and C share profit equally. Goodwill is 1,40,000. No goodwill account is raised. What adjustment is made? भांडवल ए चं 2 लाख, बी चं 3 लाख आणि सी चं 2 लाख. ए निवृत्त होतो. बी आणि सी समान प्रमाणात नफा वाटून घेतात. गुडविल 1,40,000 आहे. कोणतेही गुडविल खाते तयार नाही तर कोणते समायोजन? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 1,40,000 credited in old ratio. Second 1,40,000 credited in new ratio. त्याच्यानंतर A credited 40,000, B credited 10,000 and C credited 30,000. तो करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड. A credited with 40,000, B debited with 10,000 and C credited 30,000. आता बघा लास्ट आहे 27.9 टेस्ट ऑफ युअर नॉलेज. याचे जे क्वेश्चनचे आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचं आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये. ठीक आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ज्यांना पण अकाउंटच्या पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा आणि तिथनं पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. तसंच मराठीचं पण पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना मराठी लँग्वेजचं पीडीएफ पाहिजे असेल जे 10 मार्क्स आपल्याला कव्हर करायचे आहे 20 क्वेश्चन सुद्धा तर ती पण पीडीएफ अवेलेबल आहे. त्याचा डेमो मी कालच पोस्ट केलेला आहे. त्याचा डेमो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. चला आता बघूया टेस्ट ऑफ नॉलेजचे क्वेश्चन. द फर्स्ट क्वेश्चन आहे बिझनेस ऑफ अ पार्टनरशिप हॅज टू बी क्लोज इफ एनी वन ऑफ द पार्टनर रिटायर. सर्व भागीदारांपैकी कोणताही निवृत्त झाल्यास भागीदारी व्यवसाय बंद करावा लागतो. ट्रू किंवा फॉल्स. सेकंड, at the time of retirement of partner no special treatment is required for any reserve appearing in the balance sheet. भागीदाराच्या निवृत्त वेळी बॅलन्स शीट मध्ये असलेल्या राखीव निधीचे कोणतेही विशेष उपचार आवश्यक नाहीत. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. नंतर थर्ड म्हटलंय आफ्टर रिटायरमेंट ऑफ पार्टनर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ ऑफ कंटिन्यूइंग पार्टनर रिमेन्स द सेम. भागीदार निवृत्त झाल्यानंतर उर्वरित भागीदाराचे नफा वाटप प्रमाणात असेच राहते. नेक्स्ट फोर्थ म्हटलंय बघा इफ एनी पार्टनर वॉन्ट टू रिटायर फ्रॉम बिझनेस ही मस्ट रिटायर ऑन फर्स्ट डे ऑफ द अकाउंटिंग इयर. कोणताही भागीदार व्यवसायातून निवृत्त होण्याच्या इच्छित असल्यास तो लेखा वर्षाच्या पहिल्या दिवशी निवृत्त होणे आवश्यक आहे. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. आणि फिफ्थ आहे रिटायरिंग पार्टनर हॅज टू फॉर हिज शेअर ऑफ गुडविल इन द फर्म. निवृत्त होणाऱ्या भागीदाराने कंपनी मधील त्याच्या गुडविलचा वाटा सोडावा लागतो. तर ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट सिक्स्थ इफ द फर्म हॅज टेकन एनी जॉईंट लाईफ पॉलिसी देन इट इज सरेंडर्ड ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. जर फर्मने संयुक्त जीवन विमा घेतला असेल तर तो भागीदार निवृत्त होताना सोडावा लागतो. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट सेवंथ any joint life policy reserve appearing in the balance sheet is credited to all the partners in their old profit sharing ratio. बॅलन्स शीट मध्ये दिसणाऱ्या कोणत्याही संयुक्त जीवन विमा राखीव निधीचे क्रेडिट सर्व भागीदाराच्या खात्यात जुना वाटप प्रमाणात दिले जाते. तर ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट 8 रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी इज नॉट नेसेसरी ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर. भागीदाराच्या निवृत्तीनंतर मालमत्ता आणि देणी पूर्ण मूल्यांकन आवश्यक नाही. ट्रू किंवा फॉल्स. तसंच 9th प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन इज क्रेडिटेड टू कंटिन्यूइंग पार्टनर. रिटायरिंग पार्टनर इज नॉट एंटायटल्ड टू एनी प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. पूर्ण मूल्यांकनानंतर नफा उर्वरित भागीदारांकडे क्रेडिट केला जातो. निवृत्त भागीदाराला मूल्यांकनावर कोणताही नफा दिला जात नाही. तर ट्रू किंवा फॉल्स याचे आन्सर्स तुम्हाला सांगायचे आहे कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अकाउंटच्या पूर्ण पीडीएफ अवेलेबल आहे. 7 टॉपिकच्या सेपरेट पण आहे आणि कंबाईन पण आहे. तसंच मराठी व्याकरण सुद्धा अवेलेबल आहे जे आपल्याला महा ट्रान्सको साठी खूप कामात येईल. महा ट्रान्सको साठी संपूर्ण म्हणजे 24 टॉपिक मराठीचे पूर्ण कव्हर केलेले आहेत. त्याचे इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे मुद्दे, त्याच्यानंतर एमसीक्यूज आणि ट्रू आणि फॉल्स. तसंच त्याच्यामध्ये 10 प्रश्नसंच म्हणजे 10 प्रॅक्टिस सेट्स पण दिलेले आहे मराठीचे. ठीक आहे. ज्यांना पण ती मराठीची बुक पाहिजे असेल त्यांनी 125 रुपीजला ती बुक आहे. पीडीएफ आहे ऍक्च्युअली ती.
ठीक आहे. तर ज्यांना पण पाहिजे असेल ते WhatsAppला इथे नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर WhatsApp करून ती PDF तुम्ही घेऊ शकता. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं, ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.